नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पॅन्डेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. कृपासागर श्री रामचंद्र हसत हसत नावाड्याला म्हणाले की अरे बाबा, तुझी नाव जेणेकरून जाणार नाही असे तू कर. लवकर पाणी आण आणि पाय धु. उशीर होत आहे. पलीकडे आम्हाला लवकर घेऊन चल. ज्यांच्या नावाचे एखादा स्मरण करताच मनुष्य अपार भवसागर तरून जातात आणि ज्यांनी वामन अवतारामध्ये संपूर्ण जग 3 पावलांपेक्षा छोटे करून टाकले होते, ते कृपाळू श्रीराम गंगा नदी पार करण्यासाठी नावाड्याची मनधरणी करत होते. प्रभूंचे हे बोलणे ऐकून गंगेची बुद्धीसुद्धा गुंग झाली. प्रत्यक्ष भगवंत असूनही नदी पार करण्यासाठी श्रीराम नावाड्याकडे याचना करीत होते, परंतु देवनदी गंगा आपले उगमस्थान असलेली भगवंताची पदनखे पाहून आनंदून गेली. भगवंताची मानवलीला पाहून तिचा मोह दूर झाला. या चरणांच्या स्पर्शामुळे मी धन्य होईन असा विचार करून तिला हर्ष झाला. आज्ञा मिळताच नावाडी मोठ्या लाकडी पात्रातून पाणी भरून घेऊन आला. अत्यंत प्रेमाने व उत्साहाने तो भगवंताचे चरण धुवू लागला. हे पाहून देव फुलांचा वर्षाव करीत संतुष्ट होऊन म्हणाले की याच्यासारख्या पुण्यवान कोणीही नाही. नावाड्याने श्रीरामांचे चरण धुवून व आपल्या कुटुंबियांसह जलप्राशन करून प्रथम आपल्या पितरांना भवसागरातून पार केले. मग मोठ्या आनंदाने प्रभूंना गंगा नदीच्या पलीकडे नेले. निषादराज, लक्ष्मण व सीता यांच्यासह श्रीराम नावेतून उतरून वाळूच्या किनाऱ्यावर उभे राहिले. नावाड्याने उतरून साष्टांग नमस्कार घातला. श्रीराम प्रभूंना वाटत होते याला आपण काहीच दिले नाही. पतीचे मन ओळखणाऱ्या सीतेने आनंदाने आपली रत्नजडित अंगठी काढली. कृपाळू श्रीरामांनी नावाड्यास सांगितले की नावेचे भाडे घे. नावाड्याने व्याकुळ होऊन त्यांचे चरण धरले. तो म्हणाला, हे नाथ, आज मला काय नाही मिळाले. माझे दोष, दुःख आणि दारिद्र्य यांची झळ आज नाहीशी झाली. मी बराच काळ मजुरी केली. आज नशिबाने फार चांगली व भरपूर मजुरी दिली आहे. हे नाथ, हे दीनदयाळ, तुमची कृपा लाभल्यामुळे आता काहीही नको. परत येताना तुम्ही जे द्याल ते प्रसाद म्हणून मस्तकीत धरीन. प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीता या सर्वांनी खूप आग्रह केला, परंतु त्याने काही घेतले नाही. तेव्हा करुणानिदान भगवान श्रीरामांनी त्याला निर्मल भक्तीचे वरदान देऊन निरोप दिला. नंतर रघुकुलाचे स्वामी श्रीरामांनी स्नान करून पार्थिव शिवलिंगाची पूजा केली आणि शिवांना प्रणाम केला. सीतेने हात जोडून गंगेला विनवले की हे माते, माझे मनोरथ पूर्ण कर. ज्या योगे मी पती व दीर यांच्याबरोबर सुखरूप परतून तुझी पूजा करीन. सीतेची प्रेमरसाने ओथंबलेली विनंती ऐकून गंगेच्या निर्मल जलातून श्रेष्ठ वाणी प्रकट झाली. हे रघुवीरांच्या प्रियतम जानकी, तुझा प्रभाव जगात कोण जाणत नाही. हे कृपादृष्टीने पाहिलेस की सामान्य माणूस लोकपाल बनतात. सर्व सिद्धी हात जोडून तुझी सेवा करतात. तू मला प्रेमाने विनंती केलीस, ही माझ्यावर कृपाच होय. तू मला मोठेपणा दिलास, तरीही हे देवी, मी आपली वाणी सफल होण्यासाठी तुला आशीर्वाद देते. तू आपले प्राणनाथ व दीर यांच्यासह अयोध्येला सुखरूप परत येशील. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुझी उज्ज्वल कीर्ती जगात पसरेल. मांगल्याचे मूळ असलेल्या गंगेचे वचन ऐकून आणि देवनदी अनुकूल आहे असे पाहून सीतेला आनंद झाला. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी गुहाला सांगितले की हे बंधू, आता तू घरी जा. हे ऐकताच त्याचा चेहरा पडला आणि मनात दुःख उसळले. गुह हात जोडून दीनवाणीने म्हणाला, हे रघुकुल शिरोमणी, माझी विनंती ऐका. मी तुमच्या सोबत राहून, मार्ग दाखवून व 4 दिवस तुमच्या चरणांची सेवा करून, हे रघुराज, ज्या वनात तुम्ही राहाल तेथे मी सुंदर पर्णकुटी तयार करून देईन. हे रघुवीर, मी तुम्हाला प्रार्थना करतो की तुम्ही जी आज्ञा द्याल त्याप्रमाणे मी करीन. त्याचे ते स्वाभाविक प्रेम पाहून श्रीरामांनी त्याला आपल्यासोबत घेतले. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. मग गुहाने आपल्या जातभाईंना बोलावले आणि त्यांचे समाधान करून त्यांना निरोप दिला. मग रघुनाथांनी गजानन व शिव यांचे स्मरण करून तसेच गंगेला नमस्कार करून मित्र निषादराज, बंधू लक्ष्मण व सीता यांच्यासह ते वनात निघाले. त्या दिवशी त्यांनी झाडाखाली निवास केला. लक्ष्मण व गुह यांनी विश्रांतीची चांगली व्यवस्था केली. प्रभू श्रीरामचंद्रांनी प्रातःकाली सर्व कर्मे आटोपून तीर्थराज प्रयागाचे दर्शन घेतले. त्या तीर्थराजाचे सत्य हा मंत्री आहे. श्रद्धा ही त्याची प्रिय पत्नी आहे आणि श्री वेणी माधव यांच्यासारखे हितकारक मित्र आहेत.
त्याचे भांडार धर्मादी 4 पदार्थांनी भरले आहे आणि पुण्यमय प्रांत हाच त्या राजाचा सुंदर देश आहे. प्रयाग क्षेत्र हे दुर्गम, मजबूत आणि सुंदर किल्ला आहे. स्वप्नातही पापरूपी शत्रू त्याला जिंकू शकत नाही. संपूर्ण तीर्थे हे त्याचे वीर व श्रेष्ठ सैन्य आहेत. ते पापाची सेना चिरडून टाकणारे व रणधीर आहेत. गंगा, यमुना व सरस्वती यांचा संगम हाच त्याचे अत्यंत सुशोभित सिंहासन आहे. अक्षयवट हा छत्र आहे. तो मुनींच्या मनास मोहित करून टाकतो. यमुना व गंगा यांच्या लाटा या श्याम व शुभ्र चामरे आहेत. त्यांचे दर्शन होताच दुःख आणि दारिद्र्य नष्ट होते. पुण्यात्मे व पवित्र साधू त्याची सेवा करतात आणि त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करतात. वेद आणि पुराणांचे समूह हे भाट होत. ते त्याच्या निर्मल गुणांचे गायन करतात. आजच्यासाठी धन्यवाद.